नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजात सध्या एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. धर्म बदलायचा असेल तर आधी सरकारला करवावं लागणार का? धर्मांतर केल्यास तुरुंगवास होऊ शकतो का? आणि सरकार आणत असलेला हा धर्मस्वातंत्र्य कायदा नेमका आहे तरी काय? महाराष्ट्र विधानसभेत सध्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 म्हणजेच महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन बिल वर जोरदार चर्चा सुरू आहे. या विधेयकाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली आहे. या विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे? कोणते नियम असणार आहेत? शिक्षा किती असू शकते? आणि या कायद्यामुळे सामान्य लोकांवर काय परिणाम होऊ शकतो? हे सगळं आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत सादर केलंय. या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे जबरदस्तीने, फसवणूक करून किंवा लालच दाखवून केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या घटनांवर नियंत्रण आणणे. सरकारच्या मते काही प्रकरणांमध्ये लोकांना पैसे, नोकरी, लग्न किंवा इतर आमिष दाखवून धर्म बदलायला भाग पाडलं जातं. अशा प्रकारच्या घटनांना थांबवण्यासाठी हा कायदा आणण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या विधेयकानुसार जर एखाद्याने जबरदस्ती, फसवणूक, धमकी किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये दंड मोठ्या रकमेचा असू शकतो आणि हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा मानला जाऊ शकतो. म्हणजेच या कायद्याचा मुख्य उद्देश असा सांगितला जात आहे की कोणालाही जबरदस्तीने किंवा फसवणूक करून धर्म बदलायला लावता येणार नाही. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने धर्म बदलायचा असेल तर काय होईल? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वेच्छेने धर्म बदलायचा असेल तर त्यासाठी एक ठराविक कायदेशीर प्रक्रिया पाळावी लागेल. या प्रक्रियेनुसार धर्मांतर करायचं असेल तर त्या व्यक्तीने आणि धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना किमान 60 दिवस आधी लेखी नोटीस द्यावी लागेल. यानंतर प्रशासन त्या प्रकरणाची तपासणी करू शकते. संबंधित व्यक्तीला अधिकाऱ्यांसमोर सांगावं लागेल की हे धर्मांतर पूर्णपणे स्वेच्छेने होत आहे आणि त्यामध्ये कोणतीही जबरदस्ती किंवा फसवणूक नाही. जर ही प्रक्रिया पूर्ण झाली तरच धर्मांतर कायदेशीर मानलं जाऊ शकतं. तसेच धर्मांतर झाल्यानंतर त्याची नोंद अधिकाऱ्यांकडे करावी लागते. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर ते धर्मांतर कायदेशीर मानलं जाऊ शकत नाही. या कायद्यात आणखी एक महत्त्वाची तरतूद सांगितली जात आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबियांना किंवा नातेवाईकांना संशय आला की धर्मांतर जबरदस्तीनं झालंय तर ते पोलिसांकडे तक्रार दाखल करू शकतात. त्यानंतर पोलीस तपास सुरू करू शकतात. या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला गेल्यास तो गंभीर गुन्हा मानला जाऊ शकतो आणि पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार मिळू शकतो. यामुळे या विधेयकाबद्दल समाजात मोठी चर्चा सुरू झाली. विधानसभेतही या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. काही पक्षांनी या विधेयकाला समर्थन दिलं तर काही पक्षांनी त्याला विरोध केला. काही आमदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिला तर काहींनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे हा विषय राजकीय पातळीवरही चर्चेचा विषय बनलाय. दरम्यान समाजातील काही गटांनी या विधेयकाबाबत चिंता व्यक्त केली आहे. काही संघटनांचं म्हणणं आहे की या कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी स्पष्ट नियम असणं आवश्यक आहे. तर दुसरीकडे सरकारचं म्हणणं आहे की हा कायदा कोणाच्याही धार्मिक स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्यासाठी नाही. सरकारच्या मते भारताच्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला धर्म निवडण्याचा
आणि धर्म बदलण्याचा अधिकार दिलाय. पण हा अधिकार वापरताना फसवणूक, दबाव किंवा जबरदस्ती होऊ नये यासाठी हा कायदा आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं की जर एखाद्या व्यक्तीला खरोखरच स्वेच्छेनं धर्म बदलायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध असेल आणि त्या व्यक्तीच्या अधिकारांचं संरक्षण केले जाईल. मात्र बेकायदेशीर किंवा सक्तीच्या धर्मांतराला सरकार कोणतीही मुभा देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. या विधेयकामुळे महाराष्ट्रात धर्मांतराशी संबंधित नियम अधिक कडक होण्याची शक्यता आहे. पुढील काळात हे विधेयक अंतिम स्वरूपात काय होणार, त्यात काही बदल होणार का आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या विषयावर पुढील काही दिवसांमध्ये आणखी मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे. तर ही होती महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाबद्दलची सविस्तर माहिती. तुम्हाला या कायद्याबद्दल काय वाटतं? हा कायदा आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का? की यावर अजून चर्चा होणं गरजेचं आहे? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मी भेटेन पुढच्या एका महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद.